भाजी ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतला असला तरी देखील या संपाचा मोठा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसलाय। भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारल्याचं सध्या बाजारामध्ये पाहायला मिळतंय। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। भाजीपाला दरामध्ये 8 ते 10 रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसते। मी सध्या ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्येक भाजीपालामध्ये 10 रुपयांनी 15 रुपयांनी वाढ झालेत, कारण की संपामुळे जो फटका आहे हा सर्वसामान्य नागरिकांना देखील पडला आहे। प्रत्येक भाजीपालामध्ये 10 आणि 15 रुपयांनी दरवाढ झाली आहे। पहिली ही आवक म्हणजे कमी प्रमाणात होती, जी किमती होत्या त्या कमी होत्या, मात्र आता 15 रुपयांनी बाजारपेठेत हा भाव वाढलेला आहे। यासोबत जर बघितलं ग्राहकांनी मोठी गर्दी आणि केलेली आहे, कारण की प्रत्येक आता जे गृहिणी असतात ते गृहिणींनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केलीत। आपल्यासोबत काही गृहिणी देखील आहेत, त्यांना पण विचारू की काय घेण्यासाठी आलेला आणि पहिलं मार्केट भाव किती होता आणि आजचा दर किती आहे? आधी 20 आम्ही पाव मग वगैरे असे मिळून 10 जात रुपये होत्या. पाव 20 रुपये पाव असे मिळत पण होत्या आता बाया. सगळं 30च्या वरच झालंय सगळं. तर आपण बघितलं ज्या गृहिणी आल्यात भाजीपाला घेण्यासाठी ते पूर्वी कमी दरात भाजीपाला घेत होते, मात्र आता ह्या भाजीपालामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे। या संपाचा फटका ह्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। त्यामुळे आता जो भाजीपालाचे जे दर आहेत ते वाढलेले आहेत, ते गगनाला भिडत चालले आहेत, ते कमी होणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन आदिल सोबत मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे।